जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. खरं तर सूरज भाऊ आणि सूरज भाऊंना पाठिंबा देणारे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. सह्याद्री वाचावा, माझा जुन्नरचा माणूस वाचावा, माझा आदिवासी माणूस वाचावा म्हणून माननीय सूरज भाऊंनी जे उपोषण सुरू केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे उपोषण सुरू केलं, त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. खरं तर रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई आणि उपोषण करून लढाई अशा 3 प्रकारच्या लढाई एकाच वेळेला चालू होत्या. काही लोकांना वाटत होतं काही लोक रस्त्यावर उतरत नाहीत, परंतु ते कायद्याची लढाई लढत होते. काही लोकांना वाटत होतं की कायद्याची लढत असताना रस्त्यावर कोणी उतरत नाही, परंतु रस्त्यावरती लोक उतरत होते. आणि सूरज भाऊंच्या माध्यमातून उपोषण करून सरकारला वाकवण्याचं काम हे सूरज भाऊंसारखे कार्यकर्ते, रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि कायद्याची लढाई लढणारे कार्यकर्ते करत होते. खरं तर या प्रकल्पाला स्थगिती म्हणजेच रद्द असाच पत्र आपल्याला 100% मिळणार आहे. आता जे पत्र आलेलं आहे ते प्रशासकीय कारण दिलेलं आहे की प्रशासकीय कारणास्तव ही स्थगिती देण्यात आलेली आहे. पण थोड्याच दिवसामध्ये कायद्याची लढाई लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे की हा प्रकल्प 100% रद्द होणार आहे. खरं तर 244/1 मध्ये पेसा कायदा असेल, वन हक्क कायदा असेल, या कायद्याच्या अनुषंगानं, पेसा कायद्याच्या अनुषंगानं कोणत्याही व्यक्तीला एखादा प्रकल्प जर पेसा भागामध्ये राबवायचा असेल तर त्याच्यासाठी काही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामध्ये पारंपरिक ग्रामसभा असतील, ग्रामपंचायतीची परवानगी असेल, ह्या घेतल्याशिवाय त्या लोकांना हा प्रकल्प कशासाठी आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, त्याच्यामध्ये किती जमिनी जाणार आहेत, त्याच्यापासून तुम्हाला काय उत्पादन मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आधी सांगितल्यानंतर ती प्रोसेस होणं गरजेचं आहे. परंतु या प्रकल्पामध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने झालं. सुनावणी जाहीर केली आणि त्याच्यानंतर लोकांना सांगितलं की तुमचं असं होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प 100% होणारच नाही. आणि याची पहिली स्टेज म्हणजे आदरणीय सूरज भाऊ वाजगे यांनी केलेलं उपोषण, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई होऊन या ठिकाणी जे स्थगितीचं पत्र आलेलं आहे ते पत्र 1 आहे. कायद्याच्या लढाईमध्ये अनेक कार्यकर्ते, आमच्यासारखे कार्यकर्ते राज्यपालांना पत्रव्यवहार करून, राष्ट्रपतींना पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी सांगत आहेत खडसावून की 5व्या अनुसूचीमध्ये 244 क पेसा क्षेत्रामध्ये असा प्रकल्प राबवता येणार नाही. त्यामुळे मी सर्व आदिवासी भागातील लोकांना, सर्व सह्याद्रीच्या लोकांना, सर्व जुन्नर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रातील लोकांना सांगू इच्छितो की हा प्रकल्प 100% होणार नाही. कारण हा प्रकल्प झाला तर पेसा अंतर्गत येणारे कायदे आहेत, जी कलमं आहेत ती पायाखाली तुडवली जातील, त्याची राख रांगोळी केली जाईल आणि हे शासनच पेसा कायदा राबवतंय आणि शासनच पेसा कायद्याची राख रांगोळी करते, म्हणून ते होऊ शकत नाही. म्हणून हा प्रकल्प 100% होणार नाही. सूरज भाऊ, तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमच्या कुटुंबियांचं खूप खूप आभार, सर्व जुन्नर तालुक्याचा आभार की आपल्याला या प्रकल्पाला स्थगिती मिळालेली आहे. पण भविष्यात येणारं पत्र हे रद्द पत्र असणार आहे आणि हा प्रकल्प रद्द झाल्याशिवाय राहील नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. सूरज भाऊंचा प्रश्न असा आहे की स्थगितीचं पत्र आलेलं आहे, परंतु आता सध्या जरी प्रशासकीय कारणास्तव स्थगिती आलेली असेल, थोड्याच दिवसात हा प्रकल्पच होणार नाही असं पत्र शासनाकडनं येणार आहे. हे 100% सत्य आहे आणि प्रकल्प होणार नाही हे सत्य आहे. तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला. पेसा कायद्यामध्ये जे काही प्रकल्प होणार होता तो, त्याची जे काही सर्वे झाला, त्या ग्रामपंचायत कुठली परमिशन न घेता काही सर्वे झाला, तर हा कशा प्रकारे झाला? जो पेसा क्षेत्रामध्ये जी गावं येतात, ज्या ग्रामपंचायती येतात, जी महसूल गावं येतात, त्या गावामध्ये माझं गाव माझं राज्य असा पेसा कायदा सांगतो. त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जाऊन एखादा प्रकल्प करायचा असेल, एखाद्या त्या ठिकाणी काही काम करायचं असेल, अगदी उत्खनन छोटंसं करायचं असेल, तरी पेसा गावामध्ये तेथील ग्रामपंचायतीची
पारंपरिक ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते. परंतु हा प्रकल्प त्या ठिकाणी होत असताना कुठल्याही प्रकारे पेसा ग्रामपंचायतीची किंवा पेसा महसूल गावांची पारंपरिक ग्रामसभेची परवानगी घेतली गेली नाही. त्यामुळे तो प्रकल्प हा होऊच शकत नाही, कारण परवानगी घेतली गेलेली नाही. भविष्यात कुणालाही, सरकारला सुद्धा पेसा गावांमध्ये जर असं प्रकल्प राबवायचे असतील तर त्यांना पहिल्यांदा पारंपरिक ग्रामसभेच्या म्हणजेच ग्रामपंचायतीच्या परवानग्याच घ्यावे लागतील. लोकांना जमवावं लागेल, लोकांना पहिल्यांदा ते सांगावं लागेल आणि त्यांची परवानगी आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होणार नाही.